नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते आहे। यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकाचं जे आंदोलन असतं ते आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून WH न्यूज आणि IBM TV9च्या माध्यमातून आम्ही जनमानसांपर्यंत पोहोचवित असतो। गेल्या 26 जानेवारीपासून संविधान चौकामध्ये EVM हटाव देश बचाव या मागणीखाली एक आंदोलन सुरू आहे ॲडव्होकेट वर्गांचं। आपण इथे बघू शकता कशा प्रकारे सर्व संघटना जे आहेत ते आता हळूहळू जुळत आहे ॲडव्होकेट वर्गांची। आमच्यासोबत रोडे सर आहेत। काय सांगाल सर, किती तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे? हे आंदोलन जवळपास 22 जानेवारीपासून आम्ही हे आंदोलन करतो आहे। 22 जानेवारीला आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टातनं संविधान चौकापर्यंत एक मुख्य मोर्चा काढला होता। त्यानंतर 26 जानेवारीला नागपूरभरातनं आम्ही एक बाईक रॅली काढली आणि 31 तारखेला कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आणि 1 तारखेला आम्ही EVMची शवयात्रा काढली होती 1 फेब्रुवारीला। तेव्हापासून हे आंदोलन सुरू आहे। आम्ही जागोजागी जाऊन जनसंपर्क करतोय, त्यांच्यामध्ये जनजागृती करतोय। आज सचिन कुंभारे साहेब जे आहेत तर त्यांनी 2-3 दिवसापूर्वी येऊन आम्हाला सांगितलं की आमचंही समर्थन आहे आणि आम्ही पण EVMच्या विरोधामध्ये आहे। तर सचिन कुंभारे साहेब यांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आज त्यांच्या माध्यमातनं त्यांच्या संघटनेच्या माध्यमातनं हे राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना यांच्या माध्यमातनं त्यांनी हे आज आंदोलनासाठी लोकांना आवाहन केलं आणि लोक इथे उपस्थित झाली। भरपूर लोक इथे उपस्थित झाली आणि त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। हळूहळू ही जनजागृती होणार आणि होईल, याला अजून चांगला प्रतिसाद मिळणार आणि ही जनजागृती होत आहे। जनता ह्या EVMच्या विरोधामध्ये येत आहे आणि बॅलेटवर इलेक्शन व्हावं ही एक भूमिका जनता घेत आहे। कारण की दिल्लीमध्ये जेव्हा हरियाणा आणि पंजाबचे जे शेतकरी आहे यांनी आंदोलन छेडलं, सरकारला न जुमानता ते दिल्लीमध्ये प्रवेश करत आहेत। तर हे लोकांमध्ये एक प्रेरणा स्तोत्र आहे की एक शेतकरी का बरं, 2 राज्याचे शेतकरी का बरं दिल्लीत यावे? अरे तो 2 राज्याचा प्रश्न नाही, हा पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तर मला तर असं वाटतं देशातला प्रत्येक शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यात पहिले तर हा EVM जो आहे हा संपवायला पाहिजे। EVM संपला तर आम्ही ज्याला पसंत करतो असा नेता निश्चितच निवडून येईल आणि तो आमच्यासाठी प्रजेसाठी काहीतरी करेल ही आशा आहे। निश्चितच रोडे सरांचं मत आहे की EVM हटाव देश बचाव। सचिन कुंभारे सर आमच्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ। त्यांनी समर्थन दिलेलं आहे या आंदोलनाला। काय सांगाल, EVM मुळे आता EVMच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू आहे, तुमचं काय मत आहे यावर? बघा, EVMच्या माध्यमातून ज्याप्रमाणे लोकशाही संपवून एका हुकुमशाहीला सुरुवात आपल्या देशामध्ये झालेली आहे, याचे पडसाद आपण प्रत्येक संघटनेमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपण बघत आहोत। आणि ज्या पद्धतीने स्वतंत्र ज्या यंत्रणा आहेत भारत देशाच्या, यासुद्धा एका वर्चस्वाच्या खाली आज काम करताना दिसत आहे। यावरनं आपल्याला कळतंय की जेव्हा लोकशाही संपवून जेव्हा हिटलरशाहीला, हुकुमशाहीला सुरुवात होते आणि सत्ता एकाच्या हाती एकवटल्या जाते, त्यावेळेस ही सत्ता कशा प्रकारे कोणत्याही जनतेला न जुमानता त्या जनतेच्या विरोधामध्ये, कोणत्याही जनतेच्या हिताचे चिंता न करता, विचार न करता कशा पद्धतीने या लोकांवरती हुकूम गाजवते, त्याच पद्धतीने इथे अनेक प्रकारे खोटे वादे केले जाते आणि लोकांची दिशाभूल केले जाते। एकदाचे इलेक्शन झाले की आम्ही कुठलाही वादा केला नाही, आम्ही कुठलीही चुनावी घोषणा केल्या नाही, अशा पद्धतीची भूमिका इथे मांडल्या जाते। आता EVMचं जे आंदोलन सुरू आहे, तुमच्या संघटनेचं नाव सांगा आणि तुम्ही आंदोलन केव्हापासून सुरू करणार आहात? आमच्या आंदोलनाला आज सुरुवात झाली। आम्ही अनेक सामाजिक संघटना एकत्रित आणल्या। त्या संघटनेचं नाव सांगा। आमची राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना आहे। एक राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे राकेश मोहिते साहेब आहेत, मुंबईवरून आलेत संघटनेच्या या आंदोलनाकरिता। तसेच आमचे दुसरी संघटना बहुजन मुक्ती आंदोलन आहेत, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरेजी आहेत। अशा अनेक संघटना आणखी आहेत। त्या सर्व आपण आंबेडकरी चळवळीच्या संघटना एकत्र आणून आपण या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे।
निश्चितच संविधान चौकातून या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आता आंदोलन सुरू झालेलं आहे. तुमचं नाव सांगा आणि संघटनेचं नाव सांगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझं नाव राकेश मोहिते, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना. गेल्या 1 वर्षापासून आपण ईव्हीएमच्या खिलाफ आंदोलन करतोय. पहिलं आंदोलन आपण मार्च 14 ते 20 मार्चला आपण रॅली काढली होती. तिथून जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण आंदोलन करतच आहोत आणि आज आपण संविधान चौकामध्ये हे आंदोलन करीत आहोत. संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे. तुमचं काय मत आहे ईव्हीएम संदर्भात? ईव्हीएम नष्ट झाली पाहिजे. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश बाबू डोंगरे, बहुजन मुक्ती आंदोलनाचा राष्ट्राध्यक्ष आहो आणि ईव्हीएम या देशामधून हटली पाहिजे आणि बॅलेट पेपर आले पाहिजे, हेच माझी इच्छा आहे. ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर पे चुनाव लो, अशी मागणी आता या संविधान चौकातून होत आहे आणि एकूणच संपूर्ण देशातून होत आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही आज या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. माझं मत आहे, मी क्रांती मिनल, राष्ट्रीय गायिका आणि बहुजन मुक्ती या संघटनेची मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझं मत आहे की जे रिअल आहे, मशीन नको आम्हाला बॅलेट पेपर हवा आहे आणि बॅलेट पेपरने चुनाव व्हायला पाहिजे. बॅलेट पेपरने जर चुनाव झाला तरच देशामध्ये समानतेचं राज्य येऊ शकते, अन्यथा नाही. समानतेचं राज्य आणायचं असेल तर बॅलेट पेपरनी निवडणुका व्हायला हवं. तुमचं नाव सांगा आणि तुमची संघटना. माझं नाव सुरेश मानवटकर, जय भीम. मी हिंगणामधून आलेला आणि बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा सदस्य. आमची सुद्धा मागणी आहे की ईव्हीएम मशीननी विलक्षण नको, बॅलेट पेपरवर हवे, कारण फार घोटाळा होत आहे आणि त्या घोटाळ्याला थांबवण्याकरता आम्हाला सर्व एकत्रित येऊन आमचा लढ्याला पाठिंबा राहील. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आपण बघू शकता इथे हे सर्व ग्रामीण भागातून आलेले हे आपले नागरिक आहेत आणि त्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे. गेल्या 26 जानेवारीपासनं या संविधान चौकामध्ये ॲडव्होकेट जे संघटना आहे त्यांच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. तसं तर त्यांनी 22 जानेवारीपासूनच ते या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू या ॲडव्होकेट वर्गांच्या जी संघटना आहे त्याला संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. आपण बघू शकता इथे ईव्हीएम हटाओ, संविधान बचाओ, सुप्रीम कोर्ट न्याय करो असं एक फलक लावण्यात आलेला आहे आणि ईव्हीएमला क्रॉस आपल्याला दिसत आहे. आणि अजूनही आहे, चुनाव आयोग भ्रष्ट है, देश के नेता मस्त है. अजूनही काही नागरिक बोलायला तयार आहेत. आपलं नाव सांगा. आपलं नाव सांगा. प्रकाश सोनटके माझं नाव आहे. काय सांगाल तुम्ही? ईव्हीएम ही या देशात हद्दपार झालेली पाहिजे आणि ईव्हीएममुळे या देशामध्ये खरा जो आमचा उमेदवार आहे तो निवडून येत नाही. हा खोटा आमच्यावर थोपवला जातो आहे आणि जर प्रगत देशामध्ये जर हे ईव्हीएम जर बंदी असेल तर आमच्या देशामध्ये कशासाठी ईव्हीएम आहे. आणि म्हणून ही ईव्हीएम तुरंत बंदी याच्यावर आली पाहिजे, असंच माझं ते मत. संविधान चौकामध्ये गेल्या 26 जानेवारीपासनं ॲडव्होकेट संघटनाच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि त्यांची एकच मागणी आहे आणि त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण नागपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भातून पाठिंबा मिळत आहे आणि हळूहळू हे आंदोलन आता जोर घेत आहे. यांची एकच मागणी आहे, ईव्हीएमने निवडणुका 2024चा व्हायला नको, बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला, याच मागणीसाठी संविधान चौकामध्ये ॲडव्होकेट संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. अजूनही काही बोलायला तयार आहेत. इकडे या भागाला तुम्ही हे केलं का? काय नाव तुमचं? माझं ईश्वर कडवे नाव आहे. आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि भामसेमध्ये काम करत आहे, सुरुवातीपासूनचं आहे. तर हे जे ईव्हीएमची जी भानगड आहे, तर ईव्हीएममुळे ईव्हीएमचे जे तंत्रज्ञान आहे देशामध्ये 70 ते 80% लोक जे म्हणजे म्हणजे जास्त प्रभावित नाही आहेत किंवा प्रबुद्ध नाही आहेत. परंतु तर ही जी ईव्हीएमची याची फंक्शनिंग आहे, तुम्ही
जे इंजिनियर्स आहेत त्या इंजिनियरला सोडलं की ज्याला त्याचे तंत्रज्ञान आहे माहिती आहे, पण बाकी इतर जर आपण मंडळी घेतली डॉक्टर असो किंवा कोणते मोठे मोठे अधिकारी इवन कोर्टवाले पण किंवा जजेस पण असो, पण त्यांना पण त्याच्या ते तंत्रज्ञान माहिती नाही आहे. तर जे आम्ही वोट ते देतो आहे ते वोट जाते कुठे आम्हाला खास म्हणजे आम्हाला अशी खात्री वाटत नाही की ते आम्ही ज्याला वोट दिलेला आहे ते तिथेच जात आहे. म्हणून ही जी EVM मशीन आहे ही EVM मशीन बंद झाली पाहिजे आणि आम्ही ज्याला वोट देतो आहे त्याची सुरुवातीची जी यंत्रणा होती बॅलेट पेपरची, तर ती बॅलेट पेपर सुरू झालं पाहिजे. जगामध्ये ज्या प्रगत राष्ट्र ज्यांनी हे EVMचा शोध लावला, जापान आहे, अमेरिका आहे, म्हणजे जर्मनी आहे, म्हणजे युरोप आहे, अशा साऱ्या देशामध्ये EVMचा वापर होत नाही. जर्मनीमध्ये फक्त दोन नागरिकांनी फक्त EVMच्या विरुद्ध तक्रार केली होती आणि त्या जर्मनीच्या गव्हर्नमेंटने ते EVM बंद पाडलेलं आहे आणि बॅलेट पेपरनी सुरू आहे. तर पूर्ण जगामधल्या 190 देशापैकी मोजक्या 20-25 देशामध्ये EVM चालू आहे, परंतु इतर 90% देशांनी ह्या बॅलेट पेपरला स्वीकारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रामाणिकता, जे आमची आणखी पारदर्शकता, जे लोकशाहीचे जे मुद्दे आहेत की आम्हाला पारदर्शकता आणि आम्हाला विश्वास झाला पाहिजे की आम्ही ज्याला वोट देतो आहे तो त्याला मिळालेला आहे. निवडून येऊ तो भाग वेगळा, परंतु आम्ही जे वोट दिलेला आहे की त्याच माणसाला गेला आहे. आम्हाला तशी शाश्वती पाहिजे. बरोबर, निश्चितच. काय सांगाल तुम्ही? सांगायचं एवढंच आहे की आज जर जे आंदोलन झाले ते इतक्यावर थांबणार नाही. तर पुढच्या महिन्यामध्ये आपण आझाद मैदानमध्ये मुंबईवरती मंत्रालयावरती आपण मोठ्या प्रकारे आपण आंदोलन करणार आहोत EVMच्या खिलाफ. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण EVM फोडणार. बघा, या संविधान चौकातून आता एक बिगुल अजून पुन्हा वाजलेला आहे की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये EVMच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन करू असं इथून एक संकेत देण्यात आलेला आहे. आणि EVMच्या विरोधात आता रोष वाढलेला आहे. एकच मागणी आहे की बॅलेट पेपरनी निवडणुका व्हायला हव्या. 2024च्या EVMच्या माध्यमातून निवडणुका व्हायला नको. आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयोग जो आहे त्याला आमची एक विनंती आहे. देशामध्ये आता EVMच्या विरोधामध्ये एक जन आंदोलन पेटलेलं आहे. याचा विचार करावा आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यावा अशा या मागणीला निवडणूक आयोगाने सुद्धा आता गंभीरतेने घेणे गरजेचं आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.